आजच्या म्हणण्याकरिता जी वचन आहे ते आपण ऐकूया. मत्ते 28 1 ते 15. मत्ते 28 1 ते 15. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया या कबर पाहण्यास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा तुम्ही शोध करत आहात हे मला ठाऊक आहे. तो येते नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याचे शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावास सांग की त्यांनी गलिलात जावे. तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. त्या जात असता पहा, पहारेकरीतील कित्येकाने नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्याने रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू. मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, आजपर्यंत चालू आहे. वाचलेले वचन देव आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवबापा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माणकर्त्या देवबापा, आज आम्ही ज्या वचनावर मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत, ते वचन, ते मनन चिंतन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. आज आम्ही तुझ्याकडे येतो आणि देवबापा आम्ही प्रार्थना करतो निखिल धनवडे याच्यासाठी. काल त्याचा वाढदिवस झाला. प्रभू देवबापा, तू त्याचा जन्म झालेल्या क्षणापासून तू त्याचा आत्तापर्यंत सांभाळ केला आहे. याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. पवित्र देवबापा, आभार मानतो. तो अगदी लहानपणापासून संडे स्कूलमध्ये तो येतो, CA मध्ये देखील तो असतो, चर्चमध्ये देखील देवपा तो येत असतो. त्याच्यासाठी तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो देवपा, त्याचं आध्यात्मिक जीवन तो इथून पुढे देखील आशीर्वादित कर. बापा, तो या लहान वयात देखील कामाला जातो, त्याच्या कामामध्ये देखील त्याला सहाय्य कर. देवबापा, त्याच्या जीवनामध्ये तुझ्या योजना निखिलच्या जीवनामध्ये तू पूर्णत्वास न्यायची प्रार्थना करतो, विनंती करीतो. तुझं आणि त्याचं नातं अधिक दृढ होऊ दे. तुझ्या तारणामध्ये निखिलला आशीर्वादित कर. तुझं गौरव करण्याकरिता त्याला सहाय्य कर. दीर्घायुष्य दे, वयोवृद्धी दे, निरोगीपण दे, संरक्षण दे, अशी प्रार्थना करतो. सोनालीला देखील, सोनाली कांबळे यांना देखील तुझ्या आरोग्याची गरज असताना बाप्पा दया कर, पित्या कृपा कर. तू आरोग्य देतो, तू निरोगीपण देतो. तुझ्या दयेकृपेनं सोनालीला तुझं आरोग्य आणि त्यांना तुझं निरोगीपण दे. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणे बाप्पा, आमेन. देवबापाची स्तुती असो की पुन्हा एकदा देवबापानं आज आपल्याला त्याच्या उपासना मंदिरामध्ये ही उपासना करण्याची संधी आम्हाला देऊ केली आहे. आज
ज्या शास्त्रभाग आपण वाचला त्यातून आपल्याला लक्षात आला आहे की हा शास्त्रभाग पुनरुत्थानाचा तो शास्त्रभाग आहे. आणि मग च्या शास्त्रभागामध्ये या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या शास्त्रभागामध्ये 2 संभाषणं आहेत. पहिलं संभाषण आहे की त्या स्त्रियांशी देवदूत बोलला. जर आपण पाहिलं की त्या स्त्रिया कबरीकडे गेल्या होत्या आणि मग त्या स्त्रियांशी देवदूत बोलला. 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवदूत त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा तुम्ही शोध करत आहात हे मला ठाऊक आहे. देवदूत त्यांच्याशी बोलला. आणि दुसरं 28वा अध्याय आपण पाहत आहोत. 8व्या वचनापासून पुढं त्या ठिकाणी आपण वाचूया पुन्हा एकदा. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने हर्षातिशयाने कबरीपासून निघून त्याच्या शिष्याचे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्याने जवळ येऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका, जा माझ्या भावास सांगा गालिल्यात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. 2 संभाषणं आहेत. एक देवदूतांनी या स्त्रियांशी केलेलं संभाषण आणि प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रियांशी केलेलं संभाषण. आज आपण या थोड्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या स्त्रियांशी केलेलं संभाषण, त्यातून प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून आपण थोडा वेळ पाहण्याचा प्रयत्न करूया. 3 गोष्टी या ठिकाणी अशा दिसतात की ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना दिलेल्या आहेत. 9 आणि 10 वचनामध्ये त्या 3 गोष्टी आम्हाला दिसतात. त्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रियांना दिलेल्या आम्हाला दिसतात आणि त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट काय दिली आहे तर पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रियांना आशीर्वाद दिला. 9वं वचन बघा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. हा एक आशीर्वाद आहे, तुमचं कल्याण असो. योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय 19व्या वचनामध्ये आपण जर बघितलं तर तिथं देखील 2 वेळा उल्लेख या ठिकाणी आढळतो की प्रभू काय म्हणत आहे प्रेषितांना. 19व्या वचनामध्ये असं दिसतं, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला, मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. पुढं 21व्या वचनामध्ये आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी देखील तो म्हणतो, तुम्हाला शांती असो. या दोन्ही वचनामध्ये आम्हाला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त या स्त्रियांना भेटून पहिली गोष्ट त्यानं दिली आहे की त्यांना दिलेला तो आशीर्वाद आहे, तुमचं कल्याण असो. हा एक आशीर्वाद आहे जो प्रभू येशू ख्रिस्तानं पहिल्या भेटीमध्ये त्यांना दिलेला आम्हाला दिसून येतो. आशीर्वाद द्यावा ही सर्वसमर्थ देवबापाची मनुष्यासाठी पहिल्यापासून योजना होती. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आम्ही बघितला तर या ठिकाणी आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये 27 पासून पुढं जर 26-27 आपण जर वचन वाचले मनुष्याची निर्मिती, त्यामध्ये आम्हाला असं दिसतं. उत्पत्ती पहिला अध्याय 26 आणि 27 आणि 28 वचनं आपण त्या ठिकाणी वाचूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांच्यावर सत्ता चालवा.
आणि 29व्या वचनामध्ये देखील पुढं सगळं तेच दिसतं. अगदी सुरुवातीला देव मनुष्याशी जे बोललेला शब्द आहे, काय बरं आहे असं दिसतं या ठिकाणी, की देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. आणि मग देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाने आपल्या प्रतिरूपाचा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आणि देव पहिलीच गोष्ट त्यांच्याशी बोलला आहे ती आशीर्वचनं आहेत. तो आशीर्वादाचा शब्द त्या ठिकाणी देव बोलला आहे हे आम्हाला दिसतं. देव त्यांना काय म्हणतो? देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. देवानं त्यांना दिलेला हा एक आशीर्वाद आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देव यातून हे दिसतं की देव बाप्पाला मनुष्याला आशीर्वादित करायचं आहे. देव बापाची ही इच्छा आहे की मी निर्माण केलेला मनुष्य सदैव आशीर्वादित असावा, ही त्याची इच्छा आहे, ही त्याची योजना आहे, हा त्याचा संकल्प आहे. आणि मग जे आदामाशी देवा पहिल्यांदा शब्द बोलला तेच शब्द त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर आशीर्वचनाचे शब्द तो त्यांच्याशी बोलला आहे. तुमचे कल्याण असो असं तो या ठिकाणी बोलला आहे. कल्याण हा देवानं दिलेला मनुष्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. आणि मग आपल्या सर्वांच्या परिचयाचं वचन आहे स्तोत्र 23. आणि स्तोत्र 23मध्ये आपण हे स्तोत्र तोंडपाठ आपल्या सर्वांचा आहे. 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्त्यानं प्रकट केलेला विश्वास या ठिकाणी आम्हाला दिसतो. देवावरचा विश्वास या ठिकाणी दिसतो. आणि तो काय म्हणतो 6व्या वचनामध्ये, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. तो असं म्हणतो की कल्याण हे माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व दिवस, जितके दिवस देवानं मला या जगामध्ये ठेवला आहे त्या आयुष्याच्या सर्व दिवसामध्ये मला देवापासून कल्याण प्राप्त होईल असं स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणत आहे. देव हा आपलं कल्याण करणारा देव आहे. जर आपलं जे वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण ज्या सभा आयोजित केलेल्या होत्या, जर आपल्याला आठवत असेल तर यावर एक संदेश झाला होता. पास्टर राज दुधाड यांनी कल्याण या विषयावर, कल्याण करणारा देव आणि तो कशा प्रकारे कल्याण करतो याविषयी त्यांनी विस्तृतपणे संदेश दिलेला होता. आणि म्हणून पहिली गोष्ट या ठिकाणी हेच दिसते, येशू ख्रिस्ताने त्यांना काय दिलं तर तो आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण असो असं तो बोलला आहे. आणि म्हणून पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हीच त्याची अपेक्षा आहे, हीच त्याची योजना आहे, हीच त्याची इच्छा आहे, हाच त्याचा कळवळा आहे की माझे लोक आशीर्वादित असावे. आणि त्यांना दिलेला हा एक आशीर्वाद आहे असं आम्हाला दिसतं. आणि तो कल्याण, हा आशीर्वाद त्यानं आपल्या शिष्यांना दिला असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्या आशीर्वादाचा या स्त्रियांनी स्वीकार केलेला देखील आम्हाला दिसून येतो. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद त्यावेळी देखील त्या स्त्रियांसाठी होता, आज देखील त्याच्या शिष्यांसाठी, त्याच्या प्रियलेकरांसाठी तो आशीर्वाद वचनं आज देखील आम्हासाठी उपलब्ध आहेत. आज देखील त्या आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देत आहे. आज देखील तो आशीर्वाद तो आम्हाला देऊ इच्छित आहे. तो आशीर्वाद इतकंच आम्ही तो आशीर्वाद स्वीकारण्याची गरज आहे. तो स्वीकारून त्या आशीर्वादामध्ये जीवन जगण्याची गरज आहे. तो आशीर्वाद आमच्यापासून परत घेतला जाऊ नये, तो आशीर्वाद आमच्याकडून गमावला जाऊ नये याची काळजी घेण्याची देखील जबाबदारी तुमची आणि माझी आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, तुमचे कल्याण असो. आज देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द तुमच्यासाठी माझ्यासाठी आहेत, तुमचे कल्याण असो. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं काय त्यांना दिली? धैर्य दिलं आहे. धैर्याचं वचन प्रभू येशू
ख्रिस्तानं त्यांना दिलेला आहे असं मला दिसत. 10वं वचन बघा. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. धैर्याचं अभिवचन, धैर्य त्यांना दिलेलं आहे. भिवू नका हे प्रभू त्यांना सांगताना आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. या स्त्रियांची अवस्था असेच दिसते की त्या जेव्हा त्या ठिकाणी कबरेकडे गेलेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी रिकामी कबर बघून त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी त्या देवदूताला बघून त्या ठिकाणी त्या असं म्हटलेलं आहे घाबरलेल्या आहेत. आणि मग त्या देवदूताचं रूप होतं विजेसारखं होतं, वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूत देखील त्यांना स्त्रियांना म्हणतो, तुम्ही भिवू नका. त्यांनी रिकामी कबर बघून त्या घाबरलेल्या आहेत. कदाचित देवदूतांना बघून देखील त्या घाबरले असतील किंवा त्या ठिकाणी मृतप्राय झालेले घाबरलेले थरथर कापलेले जे पहारेकडे त्यांना देखील त्या बघून घाबरले असतील. सगळी परिस्थिती त्या ठिकाणी भीतीजनक होती. आधीची परिस्थिती देखील भीतीजनक होती. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलेलं होतं. ती परिस्थिती भयानक होती, भीतीजनक होती. त्यामुळे त्या घाबरलेल्या होत्या, त्या भयामध्ये त्या होत्या. कबरेवर आल्यानंतर त्या ठिकाणी रिकामी खबर बघून त्या घाबरल्या असतील. ह्या सगळी परिस्थिती त्यांना भीतीजनकच होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना प्रभूनं दुसरी गोष्ट दिली आहे. त्यांना धैर्य दिलं आहे, त्यांना सामर्थ्य दिलं आहे, त्यांना शक्ती दिली आहे. भीतीवर विजय मिळवण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना धैर्याचे शब्द त्या ठिकाणी दिले आहे. भीतीवर विजय मिळवण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना त्या ठिकाणी सामर्थ्य दिलेलं या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. प्रभू म्हणतो, भिवू नका असं प्रभू त्यांना म्हणत आहे. आज देखील पुनरुत्थित प्रभू जर भिवू नका हा संदेश आपण बघितला तर भिवू नकाचा संदेश वारंवार आम्हाला पाहावयास मिळतो. जेव्हा देवदूतानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस जो संदेश दिला तो मरियाला देखील म्हटलं भिवू नको. ते मेंढपाळांना देखील सांगण्यात आलं भिवू नका. भिवू नका हा संदेश अगदी प्रारंभापासून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जुन्या करामध्ये देखील देवाच्या लोकांना सदैव देवानं भिवू नका हा संदेश दिला आहे. तुमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मी तुमच्या सोबत आहे, भिवू नका. कोणत्याही परिस्थितीला भिवू नका, कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका. कोणतीही परिस्थिती तुमच्या समोर येऊ दे, कोणतीही परिस्थिती तुमच्यावर येऊ दे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरू नका हे प्रभू सांगत आहे. धीर देणारा पुनरुत्थित प्रभू येशू या ठिकाणी दिसून येत आहे. धैर्य देणारा पुनरुत्थित प्रभू येशू या ठिकाणी दिसून येत आहे. सामर्थ्य देणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसून येत आहे. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिली म्हणजे धैर्य दिलेलं आहे असं मला दिसतं. तो भिवू नका हे त्या ठिकाणी तो म्हणत आहे. आज देखील पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना, त्याच्या मंडळीला, त्याच्या प्रिय लेकरांना हेच धैर्याचे शब्द तो देत आहे. भिवू नका, भिवू नका, भिवू नका हे शब्द तो देत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही भिवू नका. कोणत्याही गोष्टीची तुम्ही भीती बाळगू नका. कोणत्याही प्रसंगाची तुम्ही भीती बाळगू नका असं या ठिकाणी तो सांगत आहे असं आम्हाला दिसून येतं. बऱ्याचदा कधीकधी आश्चर्य वाटतं, दुःख देखील वाटतं. अनेक आम्ही असं म्हणतो की असं विश्वासणारे बघतो की जे खूप विश्वासामध्ये मजबूत आहेत असे विश्वासणारे आम्ही बघतो. पण काही प्रसंग एखादा असा मोठा प्रसंग आला तर ठीक आहे, आम्ही मोठ्या प्रसंगामध्ये मनुष्य आहे, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बल असे मनुष्य आहोत. मोठा एखादा प्रसंग आला की तेव्हा भीती वाटली तर ठीक आहे. पण अनेक विश्वासणारे मी बघतो की लहान सहान गोष्टीमध्ये देखील ते भीत असतात, घाबरत असतात असं आम्हाला दिसून येत आहे. आणि मग प्रभूचं हे अभिवचन आहे ते या लोकांना त्या ठिकाणी सामर्थ्य देणार आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे वचन, हे अभिवचन सामर्थ्य देणार आहे. कोणतीही परिस्थिती असो, कोणताही प्रसंग असो, भिवू नका. कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असला, भिवू नका. हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे धैर्य देणारे शब्द,
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा धैर्य देणारा संदेश, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा सामर्थ्य देणारा संदेश आहे. आणि तो संदेश त्या ठिकाणी आपण स्वीकारून प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाणं हे गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. मी सांगितले की मनुष्य म्हणून आपण दुर्बल आहोत, अशक्त आहोत, तरी देखील मला भीती वाटणार, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्या प्रत्येक वेळी त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिवचनावर, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिलेल्या धैर्याच्या शब्दावर आपण आपलं लक्ष सदैव 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 केंद्रित करणं गरजेचं आहे. पुनरुत्थित प्रभू येशू त्यांना म्हणत आहे, भिवू नका, असं तो म्हणत आहे. दुसरी गोष्ट त्यांना प्रभूने दिली, भिवू नका, ही धैर्याचं वचन, धैर्याची वाणी त्यांना दिली. तिसरी गोष्ट प्रभूनं त्यांना काय दिलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. तिसरी गोष्ट काय दिली? आपण बायबल वाचला आहे, शास्त्रभाग आपण वाचला आहे, कदाचित आपण बारकाईनं जर त्या ठिकाणी बघितलं आहे तर आपल्या लक्षात आला आहे. पहिली गोष्ट आशीर्वाद दिला, दुसरी गोष्ट धैर्य दिलं, तिसरी गोष्ट काय दिली? जबाबदारी दिली. या स्त्रियांना जबाबदारी दिली. कोणती जबाबदारी दिली? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आशीर्वाद देतो, धैर्याचं अभिवचन देतो, त्यासोबत जबाबदारी देखील देतो. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणापर्यंत आपण पाहिलं तर हे सत्य आहे. प्रभू सर्वसमर्थ दैवबाप्पानं आपल्या लेकरांची काळजी घेण्याची वचन दिलं आहे, आपल्या लेकरांना आशीर्वाद दिला आहे, त्यासोबत जे काही दिलं आहे त्यासोबत त्यानं जबाबदारी देखील दिली आहे. आज काय झालं आहे? आज बऱ्याचदा देवानं मला काहीतरी द्यावं, ह्या देवाची जबाबदारी आहे की मला आशीर्वाद द्यावा, देवाची जबाबदारी आहे माझा सांभाळ करावा, देवाची जबाबदारी आहे माझी काळजी घ्यावी. हेच लोकांना माहीत आहे. पण मला काय, माझी देखील जबाबदारी आहे, या स्वतःच्या जबाबदारीची जाणीव लोकांना नाही, किंवा मला जबाबदारी देवानं काहीतरी दिली आहे याचा लोकांना विसर पडलेला आहे. माझं तारण केलं, होय माझं तारण केलं, जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं, जेव्हा मी माझं प्रभू येशू ख्रिस्तासमोर माझं पाप कबूल केलं, माझ्या पापांचा पश्चाताप केला, मी माझ्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार केला, त्याला प्रभू आणि म्हणून त्याचा तारणारा म्हणून मी त्याला स्वीकार केला, त्यावेळी त्यानं माझं तारण केलं. येशूच्या रक्तानं मी धुतला गेलो, मला तारण त्यानं केलं, माझं तारण केलं. पण त्याचसोबत मला जबाबदारी देखील दिली आहे, सत्कृत्य करण्याची जबाबदारी दिली आहे. बऱ्याचदा देवानं दिलेल्या जबाबदारीकडं असंख्य लोकांचं दुर्लक्ष होत आहे. अगदी प्रारंभापासून बघा, आदामाला देवानं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व सत्ता चालवा, हे देखील सांगितलं. त्यासोबत आदामाला देवानं जबाबदारी देखील दिली होती. काय जबाबदारी दिली होती? बागेची मशागत करण्याची, काळजी घेण्याची जबाबदारी. आपण जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला ते दिसून येत आहे. मशागत करणं, बागेची काळजी घेणं, ही जबाबदारी त्या ठिकाणी आदामाला देवानं दिलेली होती असं मला दिसतं. उत्पत्ती 2 अध्याय 5व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं, आणि पुढं जर आम्ही वचनामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी दिसतं बागेची काळजी घेण्याची जबाबदारी आदामाला देण्यात आली होती. अगदी प्रारंभापासून इस्रायल लोकांना देवानं आशीर्वादित देण्याचं अभिवचन दिलं होतं, तो आशीर्वाद देत होताच, त्यासोबत त्याची उपासना करण्याची जबाबदारी देवानं त्यांना दिली होती, त्याच्या आज्ञा पाळण्याची जबाबदारी देवानं त्यांना दिली होती असं आम्हाला दिसतं. या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना आशीर्वाद दिला, धैर्य दिलं, त्यासोबत त्यांना एक जबाबदारी देखील दिली असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि जर जबाबदारी कोणती आहे हे आपल्या आता लक्षात आलं असेल, आणि मग मी ती जबाबदारी त्या ठिकाणी सांगतो. आपण ते वचन वाचूया, 10वं वचन.
तेव्हा येशू त्यास जवळ येऊन येशूने त्यास म्हटले, भिवू नका, जा माझ्या भावास सांगा. जबाबदारी दिली. स्त्रियांनो, तुम्ही मला आता बघितलं आहे, माझ्याशी तुम्ही बोलला आहात, आता काय करा, ही जबाबदारी आहे, जावा आणि माझ्या भावास तुम्ही सांगा. शिष्यांना प्रभू म्हणत आहे, माझे भाऊ, माझ्या भावांना जाऊन सांगा. काय सांगा? त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. कबरेकडे येऊ नका. आता काय त्या कबरेकडे काय नाही, रिकामी कबर आहे, त्या कबरेमध्ये काहीच नाही, त्या कबरेकडे आता काहीच नाही. त्या कबरेकडे येऊ नका. माझा शोध घेण्यासाठी कबरेकडे येऊ नका. एक वचन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे, पण आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही जिवंतांचा शोध बर, ज्यांनी सांगितलं त्यांना आणखीन एक प्रश्न, काय हो, तुम्ही तुमच्या जे कोण आजोबा असतील, आजी, त्यांच्या कबरेकडे जाता काय हो? 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, तरी अनेक लोक त्या कबरेकडे जातात. जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का घेता? आहेत काय हो तिथे ते लोक? प्रभू येशू त्यांना म्हणत आहे, जा त्या कबरेत. आता मी नाही, बघू नका तिथं. मी तुम्हाला कुठं भेटणार आहे? गालिलात भेटणार आहे. आपले विश्वासणारे प्रियजन ख्रिस्तावर विश्वास ठेवून झोपी गेलेत. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहून जीवनाच्या शेवटपर्यंत ते प्रभूशी प्रामाणिक राहिलेत, एकनिष्ठ राहिलेत. आपल्या पहिल्या पिढीला पहिली पिढी त्यांना खूप त्रास झाला. विश्वासामध्ये आपल्या विश्वासामध्ये राहण्याकरिता त्यांना खूप त्रास झाला. आम्हाला काहीच नाही, पण जी पहिली पिढी होती आपली जुनी लोक खेडेपाड्यात, नाही, त्यांना खूप त्रास झाला. त्या विश्वासामध्ये ते टिकून राहिलेत, ते विश्वासामध्ये झोपी गेले. देवानं दिलेला आत्मा देवाकडे गेला, शरीर मातीस मिळालं, माती झाली. आता त्यांचा आत्मा देवासमोर आहे. ते आता महानिद्रा असं घेतलेलं, असं म्हटलेलं आहे. आता त्यांचा आणि आमचं भेट, थोडा या विषयांतर थोडं माझं होत आहे, मी थोडं विषयांतर करत आहे. आता आपल्या भेटण्याचं ठिकाण ते नाही, आता भेटण्याचं ठिकाण स्वर्ग आहे. त्या ठिकाणाहून प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं. आता कुणाही विश्वासणाऱ्यानं त्यांच्या मरण पावलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी कबरेकडे जाण्याची गरज नाही, हे वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. प्रभू काय म्हणतो, मूळ संदेशाकडे आपण येऊया. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? स्त्रियांना, माझ्या भावांना जाऊन सांगा. काय सांगा? तुम्ही गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. त्यांना सांगा, पेत्राला सांगा, याकोबाला सांगा, योहानाला सांगा, त्यांना गालिलात जा, तिथं प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला भेटणार आहे, त्यांच्या दृष्टीस पडणार आहे. ही जबाबदारी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं त्या स्त्रियांना दिलेली आम्हाला दिसून येते. आज तुम्हाला आणि मला देखील यातून हाच बोध आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला आशीर्वाद दिला आहे, तो देत आहे. त्या आशीर्वादामध्ये आपण राहत आहोत. तो आशीर्वाद त्या ठिकाणी ओसांडून काही वेळा वाहताना आम्हाला दिसून येत आहे. तो प्रभू येशूचा आशीर्वाद आज देखील आमच्यासोबत आहे. तो आज देखील आम्हाला म्हणतो, तुमचं कल्याण असो. आज देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे धैर्याचे वचन आमच्या बरोबर आहे. प्रभू म्हणतो, भिवू नका, मी तुमचा सांभाळ करणार आहे, मी तुमची काळजी घेणार आहे. मृत्यू छायेच्या दरीतून जरी तुम्ही जात असला तरी भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे. भिवू नका. धैर्याचं वचन त्यानं आम्हाला दिलेलं आहे. त्याचसोबत प्रभूनं आम्हाला दिलेली जबाबदारी देखील आहे. माझ्या भावास सांगा, ही स्त्रियांना दिलेली त्याने जबाबदारी आहे. तुम्हाला आणि मला देखील या ठिकाणी एक जबाबदारी आहे की आम्ही देखील ज्यांना ख्रिस्त माहीत नाही त्यांना
विषयी सांगणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. माझं तुमचं तारण झालं आहे, जर तारण स्वीकारलेलं आहे तर त्या ठिकाणी सत्कृत्य करणं. ख्रिस्ताच्या रक्ताने मला मी शुद्ध झालो आहोत, माझ्या पूर्वीच्या पापांचा ख्रिस्तानं मला क्षमा केले आहे, तर पुन्हा मला पाप करायचं नाही, तर सत्कृत्याचं जीवन जगत मला माझं जीवन आचरण करायचं आहे. आणि त्याचसोबत जबाबदारी हीच आहे की मला सुवार्ता सांगायची आहे. ज्यांना ख्रिस्त माहिती नाही त्यांना ख्रिस्त सांगण्याची जबाबदारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या, बऱ्याचदा आपण हे ऐकलेलं आहे, हे वाक्य आपण बऱ्याचदा, हे संदेश बऱ्याचदा आपण ऐकला आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनातून प्रकट करायचं आहे, माझ्या कृतीतून प्रभू येशू ख्रिस्त मला गाजवायचं आहे. आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लोकांना सांगायचं आहे. विविध प्रसंग येतात, त्या प्रसंगाच्याद्वारे आपल्याला काही बाजारात जाऊनच सांगावं असं काही नाही, प्रसंग येतात, संधी येतात, तसं आम्हाला सांगायला पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या मित्राच्या घरी मी गेलो होतो. त्या मित्र थोडा ख्रिस्ती पण नाही, असं थोडंसं मिक्स आहे, पण त्याची दोन्ही मुलं बौद्धिस्ट विचारसरणीची आहेत. आणि मग विचार बोलता संधी मिळाली आणि मला त्यांना येशू ख्रिस्ताविषयी थोडक्यात सांगता आलं. आपण आपल्या मित्रांच्याकडे जातो, आपल्या नातेवाईकांच्याकडे जातो, बोलता संधीची वाट पाहून आपण बोलता संधी मिळाली तर आपण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगू शकतो. जबाबदारी आहे. चांगली कृत्य करत जीवन जगणं ही देवानं आम्हाला दिलेली जबाबदारी आहे. त्याची उपासना करून त्याचं गौरव करणं ही देवानं दिलेली आम्हाला जबाबदारी आहे. देवानं आम्हाला दिलेल्या कृपादानांचा, कुणाला काय कृपादान, वेगवेगळी कृपादानं आहेत, वेगवेगळ्या कला आहेत, वेगवेगळी कौशल्य आहेत, त्याचा उपयोग देवाच्या मंडळीसाठी, त्याचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी करणं ही जबाबदारी आहे. आणि ख्रिस्त राज्याची सुवार्ता सांगणं ही देखील तुमची आणि माझी जबाबदारी आहे. स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्तानं 3 गोष्टी दिल्या. आशीर्वाद दिला, तुमचे कल्याण असो. स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्तानं धैर्य दिलं, भिवू नका, हे धैर्याचं वचन, सामर्थ्याचं वचन त्यांना दिलं. स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्तानं जबाबदारी दिली. माझ्या भावास सांगा, आज त्या 3 गोष्टी तुमच्यासाठी माझ्यासाठी आहेत. ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा स्वीकार केला आहे, त्या आशीर्वादामध्ये आपण जीवन जगूया. तो आशीर्वाद माझ्यापासून हिरावून घेतला जाऊ नये, त्या आशीर्वादापासून मी दूर जाऊ नये याची काळजी आपण घेऊया. धैर्याचं अभिवचन आपल्या अंतःकरणात साठवून ठेवूया. धैर्याचं अभिवचन आपल्या अंतःकरणात आपण साठवून ठेवूया. आणि तिसरी गोष्ट, ख्रिस्तानं दिलेली जबाबदारी स्वीकारून त्या जबाबदारीचं योग्यरीतीनं पालन करूया. सर्व
ते शुद्ध